नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे पुन्हा देवाभाऊ. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंची कूटनीती जोरदार सुरू झालेली आहे. पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्तापासूनच तयारी. लोकसभा, विधानसभा, परंतु राज्यात ना आता दिल्लीत जी चर्चा होती, दिल्लीमध्ये कसं होतं, ह्यापूर्वी शरद पवार हा मराठा नेता महाराष्ट्राचा. मग कोण आहे, काँग्रेस असेल, भाजप असेल, सगळ्यांचं एक मत की मराठा नेता महाराष्ट्रातला कोण, तर शरद पवार. परंतु जरांगे आंदोलनापासून देवाभाऊंची कूटनीती कशी आता चालू आहे हे दिसतंय. विखे पाटील हे पण साम्राज्य काही कमी नाही आहे. विखे पाटलांचं परंपरा राजकारणाची मोठी आहे. राधाकृष्ण विखे पाटील अगदी त्यांच्या आधीपासून त्यांच्या सहकार संस्थेचं जाळं, शैक्षणिक संस्था, कारखाने, सहकार सम्राट ते पण आहेत. परंतु त्यांचं खच्चीकरण बऱ्यापैकी शरद पवारांनी इथले सगळे मराठा नेता यापूर्वी ज्यादा कुणाला फार वर येऊन दिलं नव्हतं, हे तितकंच खरं आहे. आणि ती ज्या त्या क्षमतेनं ज्यानं त्यानं प्रयत्न केले पण ते हाणून पाडले गेले. परंतु आता देवाभाऊंची कूटनीती विखे पाटील, आता एकनाथ शिंदे हे दाबले गेले मधल्या काळात. आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं जे आंदोलन झालं, जरांगेंचं जे वाशीतलं नवी मुंबईतल्या नंतर जे आंदोलन झालं, शेवटचं मुंबईतलं, तिथं मात्र विखे पाटलांना पूर्ण पुढे चाल, तुम्ही म्हणाल तसं सगळं मागण्या मान्य, GR काढला, हैदराबाद गॅजेट लागू, सगळं मान्यता देऊन मराठ्यांची सगळी मनं जिंकली गेली. जरांगे पाटीलही खुश झाले. जरांगे खुश व्हा याच्यावर असं आपण बोललो पण त्याच्यावर. परंतु विखे पाटील त्यामुळं पवार साहेबांच्या साम्राज्याला कसा धक्का द्यायचा हा शेवटचा, की दिल्लीत चर्चा झाली पाहिजे की कोणतर मराठा नेता पुढे यायला आला. ते कोण आणलं, तर विखे पाटील, आत्ताचे जलसंपदा मंत्री. आणि जरांगेंचं त्यांचं अतिशय चांगलं जुळलं त्यामुळं, कारण शब्दाला पक्के निघाले विखे पाटील. म्हटल्याप्रमाणे त्यांनी लगेच 2 तासात GR तिथं स्टेजवरच आणून दिलं ना, उपोषणाच्या स्थळी. आणि त्या पद्धतीनं आता बऱ्यापैकी चालू झाले कामकाज. ओबीसी दाखले मिळू लागलेले आहेत. अजून फार मिळाले नाही आहेत, म्हणजे गॅजेटच्या आधी जास्त मिळाले ते, परंतु पुढच्या काळात ते होऊन जाईल. जरांगे स्वतः समाधानी आहेत. म्हणजे हे सगळं मराठा नेतृत्व आता विखे पाटलांच्याकडं जायला लागले ना. आता विषय असा आहे की ते झाल्यानंतर ओबीसी मध्ये ओरड होऊ नये. आता यंग तरुण गोपीचंद पडळकर, धनगर समाजातलं एक नेतृत्व पुढे येते. आणि त्यांचं बोलणं, त्यांची आपला भारतीय जनता पक्षाविषयी बोलणं, देवाभाऊंच्या बद्दल बोलणं, नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय नेतृत्वाबद्दल बोलून छाप पाडणं, हे सगळं काम गोपीचंद पडळकर चांगलं उठावदारपणे करतायत. आज विरोधकांच्यावर मात करणं, त्यांना प्रत्युत्तर देणं, प्रवक्त्यांच्यापेक्षा सुद्धा वेळ आली की ठोकून काढणार भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं असा उत्तम बॅट्समन त्यांना मिळालेला आहे, म्हणजे तो गोपीचंद पडळकर. मंत्रिपद त्यांचं हुकलं, परंतु ते आज ना उद्या त्यांना देतीलही, कारण यंग आहे, तरुण आहे. अडीच वर्षाचे काहीतरी त्यांच्या टर्म आहेत, पुढच्या 2.5 वर्षात द्यायचं असं. आता 1 वर्ष तर झालं. त्यांचा विचार कदाचित लगेच सुद्धा होईल, कुणाला तर डच्चू दिला तर. हे सुद्धा काही, कारण मुंडेंना डच्चू दिलाच ना. मग अशा वेळेला कदाचित भारतीय जनता पक्षाला 1 जागा जास्त द्या म्हटलं तर काय अवघड नाही. असो, पण तू ओबीसीतनं साम्राज्य कुठलं पुढे न्यायचं, धनगर समाजातनं आलेले हे गोपीचंद पडळकर. म्हणजे ही चर्चा कुठं झाली पाहिजे, दिल्लीत. म्हणजे दिल्लीत सातत्यानं काय सांगितलं जातंय, बाबा ओबीसी नेता म्हणून गोपीचंद पडळकर आणि मराठा नेता म्हणून विखे पाटील. आणि हे विखे पाटलांचं काम करण्याची पद्धतही अतिशय चांगली आहे. आणि मराठा समाजात सगळीकडे आता त्यांना बोलवलं जातंय, कार्यक्रमाची निमंत्रण मी सध्या बघतोय. जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत सातत्यानं. त्यांची इतरही कामं कुठली असतील, मराठा समाजाची कुठली असतील, तर ते काम मार्गी लागतात आज. आणि देवाभाऊ सुद्धा त्याला पूर्ण सहकार्य करतायत. आणि दिल्लीत त्या चर्चा चालू आहे की विखे पाटील. मग आता मी असं म्हणत नाही की लगेच मुख्यमंत्री बदल होणार आणि विखे पाटील मराठा नेता म्हणून पुढे येणार आहेत, एकनाथ शिंदेना हा शह चाललाय, असंही नाही. परंतु एकनाथ शिंदेना सुद्धा ह्याच्यात दाबलं गेलंय म्हणायला पाहिजे. नक्की दाबलं गेलंय. एकनाथ शिंदेचं सुद्धा आधी जरांगे पाटलांशी किती चांगलं होतं, परंतु आज ह्या निर्णयामुळं, हैदराबाद गॅजेट ह्याच्यामुळं विखे पाटील पुढे आले आणि जरांगे हे सुद्धा समाधानी आहेत आज. त्यामुळं एकनाथ शिंदे हे नाव निश्चितपणानं बाजूला गेले. पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही कूटनीती आत्तापासून सुरू झालेली दिसते. आणि ही चर्चा दिल्लीत चालू आहे. दिल्लीमधले काही नेते मंडळी हे बोलत आहेत, आता मराठा नेता म्हणजे
राधाकृष्ण विखे पाटील दिसतात तुमचे महाराष्ट्रातनं, त्यांचंच नाव येते. आणि ओबीसीतनं नेता म्हटलं तर पडळकर. ही नावं आता दिल्लीत घुमायला लागली ना. म्हणजे काय राजकारण आहे उद्याच्या काळात. मग काय सांगावं की पुढच्या इलेक्शनच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना कदाचित खासदारकी सुद्धा देतील. 2-2.5 वर्ष मंत्रिपद, 3 वर्ष मंत्रिपद जरी झालं तरी पुढच्या काळात ते दिल्लीत ही नावं काय जायला लागली, दिल्लीत काय ही चर्चा आहे, हा विषय महत्वाचा आहे ना. महाराष्ट्रातले हे 2 नेते पुढे आणायचं काम चालू आहे आज. आणि याचाच अर्थ असा आहे की पवार साम्राज्याला कुठंतरी धक्का, शेवटचा धक्का, दे धक्का, हे चालू आहे. आणि त्यांना पुढे आणायचं काम अशा पद्धतीनं आज राजकारण चालू आहे. हे विश्लेषण करणं आवश्यक होतं, कारण हे कळत नाही एकदम विखे पाटील आले कसे काय. तर त्याच्या मागं सुद्धा हे राजनीती केंद्रातनं ही चर्चा होऊन अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री, यांच्या सगळ्या राजकारणाची चर्चा होते. आणि ह्या आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे आपल्याला बघायला मिळणार आहे. गोपीचंद पडळकरांचे जे आता बघा, अधिवेशन संपल्या गोपीचंद पडळकर यांचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांनी. त्यांचे पडळकरांचे कार्यक्रम असतील, विखे पाटलांचे असतील, म्हणजे ही सुरुवात ही आधीपासून ताकद आहेच. परंतु हा खास वरद हस्त का पडळकरांना आहे, तर कारण हे आहे ओबीसी आणि धनगर समाज पडळकरांना ताकद देणे. आणि हा एकवटला, सगळा बाजूला झाला, मराठाही झाला. आणि ही ताकद भारतीय जनता पक्षाला घ्यायची. आणि नंतरच्या काळात स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार. कायम आपल्याला कोणाची घटक पक्षाची मदतीची गरजच भासणार नाही, अशा पद्धतीनं कूटनीती देवाभाऊंची सुरू झालेली दिसते आहे राजकारणात. आणि हे विश्लेषण करणं आवश्यक होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.